क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त परिवर्तन लघुपटाचा भव्य शुभारंभ. बातमी सुनील रासकर, संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया समता परिषद सातारा. नायगाव तालुका खंडाळा येथे संघर्ष योद्धा ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या हस्ते परिवर्तन या लघुपटाचा शुभारंभ करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्य क्रांती दर्शन प्रस्तुत सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित परिवर्तन या लघुपटाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला शंकरराव लिंगे अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ, राजेंद्र नेवसे, पश्चिम महाराष्ट्र संघटक, अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषद, रवींद्र सोनवणे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, समता परिषद, बिभीषण खुने, जिल्हाध्यक्ष, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाहीर फरांदे सातारा, राशीद बागवान सातारा, जिल्हा मुस्लिम ओबीसी सौ. मोहिनी भोंगळे महिला तालुका अध्यक्ष, समता परिषद फलटण, श्रीमती शबाना पठाण अध्यक्ष, सुवर्ण परस्पर्श, सुनील रासकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, समता परिषद सातारा, लियाकत शेख, फलटण शहर अध्यक्ष, अजित जाधव संघटक, विक्रम भुजबळ संघटक, निलांबरी बुनगे महिला अध्यक्ष, खंडाळा तालुका, अरुण आदलिंगे तालुका अध्यक्ष, वाई रमेश सपकाळ वाई तालुका आणि संजय करपे संघटक यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित जाधव, प्रस्तावना डॉक्टर बी. के. यादव यांनी केली तर आभार प्रदर्शन डॉक्टर अमित मोरे यांनी मानले. सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य परिवर्तन लघुपटाच्या माध्यमातून होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. फुले ही तुम्हा सुगंध साची आहेत, मजेची काव्य फुले ती सारी, वासाने तयाच्या शांती मिळे अंतरी. आज इंग्रजी माऊलीची कविता सांगत होतीस ना ग? हो हो सांगला तर आहेच, पण सांग ना लवकर. बर. सावित्रीबाई फुले यांनी 2 काव्यसंग्रह लिहिले. त्यातील एक काव्यसंग्रह म्हणजे काव्य फुले. यामध्ये 41 कविता आहेत बर का. आणि विशेष म्हणजे या कविता अनेक विषयावर आहेत. कोणते विषय? निसर्ग, समाज, प्रार्थना, इतिहास आणि शिक्षण, इंग्रजी भाषा. यातीलच एक काव्य पुष्प म्हणजे इंग्रजी माऊली. इंग्रजी माऊली, वाव. अरे वाजले किती? वेळ झाली ना शाळेत जायची. शाळेत नाही जायचं का बाळा तुला? आवर बघू चल. बघ एकदा, विचार कर, खरं चांगलं आहे. आई, मी तुम्हाला कधीच माझी सासू नाही मानलं हो. कारण तुम्ही मला नेहमी स्वतःची मुलगी समजलं. महेश देशासाठी शहीद झाला. त्याने स्वतःचा जीव देशासाठी अर्पित केला. मग मी माझं आयुष्य त्याच्या आठवणीत का दुःखभर जिवंत ठेवू? आई, मला आता याच घरात जीव सोडायचा आहे आणि याच फुले आडनावाने जगायचं आहे. तेव्हा तुम्ही तुमचा विचार बदला. आता मी नाही परत माझा आडनाव बदलणार. येते मी.
आता गो बाई आज पहिल्यांदाच कोणीतरी शाळा विचार नाहीतर अनोळखी गावात आल्यावर दारूचा गुत्ता कुठं आहे कर्जाचा मटका कुठं आहे आणि शेवताबाईचा फूल कुठं आहे तेच विचार सांगता येणार शाळा कुठे आहे ते? दुसरी आजी शाळा त्या शाळेत एक शाळा भरती वेगळी शाळा म्हणजे? हे बघा